जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आपला हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र खरं तर या महापुरुषांच्या बलिदानावर आणि या महापुरुषांच्या प्रबोधनावर टिकलेला हा महाराष्ट्र आहे. हा भारत देशातला महाराष्ट्र फक्त भारतापुरताच नाही तर संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची कीर्ती पसरलेली आहे. आणि या महापुरुषामध्ये हे अनेक असे संत होऊन गेले, त्यानंतर चांगले महापुरुष होऊन गेले, ज्यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं. महात्मा फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या सोबत त्यांच्या सोबत काम करणारे प्रभाकर ठाकरे झाले. यासारखे महापुरुषांच्यामुळे महाराष्ट्राला कुठेतरी एक वेगळं स्थान आहे. असं असताना ह्या महामानवाने लिहिलेले पुस्तक यांच्यावर वाद होणे ही खरं तर महाराष्ट्रासाठी खूप शोकांतिक आहे. मी आता ती व्हिडिओ पाहिली आणि त्या व्हिडिओमध्ये बघितलं प्रबोधन ठाकरे यांचं जे पुस्तक होतं देवळाचा धर्म आणि धर्माचे देव, त्या पुस्तकावर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाद तयार झाला. म्हणजे या पुस्तकामध्ये नेमकं काय असं लिहिलं गेलेलं आहे की त्याच्यामुळे इतकं वाद वाढत गेलं. खरं तर हे पुस्तक वादाचं तर नाहीच आहे. ज्यावेळेस हे पुस्तक तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात सत्य उमगेल. निदान ते वाचलं तर पाहिजे की बाबा त्या पुस्तकामध्ये जे मुद्दे टाकलेले ते नेमके का टाकलेले, कशासाठी टाकलेले. जोपर्यंत आपण ते वाचत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची उत्तर मिळत नाही. त्यासाठी ती पुस्तकं वाचणे खूप गरजेचं आहे. पण समाजाचा एक हेतू असा झालेला आहे, समाजाचा एक दुर्ग असं झालेलं आहे की हे पुस्तक आपलं नाही किंवा हा नेता आपला नाहीये, त्यामुळे त्याला हातच लावायचं नाही. याच्याने काय होतं, आपण त्या महापुरुषापासून लांब पडतो आणि त्या महापुरुषाचे विचार देखील आपल्याला कळत नाही. ते जर कळायचं असेल तर आपल्याला पुस्तक वाचणे खूप गरजेचे आहे. आता जर हेच जर प्रत्येक जे समाजाचे प्रबोधन करणारे व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं फक्त मी बाबासाहेबांची पुस्तकं वाचेल किंवा मी प्रबोधन ठाकरे यांचीच पुस्तकं वाचेल किंवा महात्मा फुले लिहिलेली पुस्तकं वाचेल किंवा आताचे जे लेखक आहेत ज्यांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करतात त्यांचीच पुस्तकं वाचेल असं जर त्यांनी ठरवलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते का? तर साहजिकच नाही पडू शकत. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं पुस्तक वाचणे खूप गरजेचं आहे. आता माझ्याकडे तुम्ही पाहाल, माझ्याकडे इथे हरिपाठ आहे, त्यानंतर नवकरा जो बायबल आहे त्या बायबलची छोटीशी आवृत्ती आहे, त्याचबरोबर भगवद्गीता ही देखील आहे. भगवद्गीता माझ्याजवळ आहे म्हणजे ती वाचली नाही असं नाही, ती देखील वाचलेली आहे. रामायण आहे, ज्ञानगंगा, कृष्णाचं पूर्ण चरित्र यासारखी पुस्तकं, अशी असंख्य पुस्तकं आहेत जी धार्मिक पुस्तकं आहेत, ती वाचली पाहिजेत. ती वाचली तर त्याच्यात काय चूक आहे काय बरोबर आहे ते आपल्याला कळतं. जे चांगलं आहे ते घेण्याचं काम करायचं आणि जे वाईट आहे ते तिथे सोडून देण्याचं काम करायचं. आणि हेच महापुरुषांनी करण्याचं काम केलेलं आहे. मात्र आपण महापुरुषांना वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये बांधत गेलो आणि त्यामुळे धर्मद्वेष जातीद्वेष हा जो निर्माण झालेला आहे आणि हा कुठेतरी महाराष्ट्राला घातक ठरणार आहे. जर तुम्ही विचार केलं तर जर प्रबोधन ठाकरे लिखित श्री संत गाडगे बाबा हे जर पुस्तक वाचलं, ज्या महिलेने त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्याला ते उत्तर दिली का हे पुस्तक दूध देण्याचं आम्हाला धारिष्ट केलंच का, की म्हणून का दिलं वगैरे अशा प्रकारे ते वक्तव्य त्याच्यामध्ये स्पष्ट कळतं. पुस्तकं दिली त्याच्यानंतर ती ऍक्सेप्ट करायची की नाही ऍक्सेप्ट करायची, त्याच्यातलं काय वाचायचं काय नाही घ्यायचं हे तुमचं सर्वस्वी ती नैतिक जबाबदारी. पण तुम्ही त्या पद्धतीने करत नाही आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला जर रिॲक्ट होत असाल म्हणजे ऍक्च्युअली खरं तर तुमचं त्या पुस्तकामध्ये वाचनच नाही असा त्याचा अर्थ. कारण कोणीतरी काहीतरी सांगितलं ते ऐकलं आणि तेच प्रमाण मानता, याच्यातच मोठी गफलत तुम्ही गेली. आणि अशी मानसिकता ज्यांची खराब झालेली अशी लोक आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर तुम्ही त्यांचंच प्रबोधन ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी जर वाचलं पुस्तक, त्याच्यातून तुम्हाला प्रबोधन ठाकरे नेमके काय सांगत आहेत ते देखील तुम्हाला कळेल. मला तर एक प्रश्न पडतो, जर यासारख्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आज संविधानाने इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे, संविधानामुळे आज त्या तिथे काम करत आहेत, संविधानामुळे आज ते बोलत आहेत, तर तुम्ही हे पुस्तक का दिलं, हे धाडस्य त्यांना जे निर्माण झाले ते केवळ संविधानामुळे झालेले आहे. जर त्यांना इतकाच प्रॉब्लेम त्या पुस्तकाचा आहे तर त्याही जर गुलामगिरीसारखं जर पुस्तक वाचलं जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेले आहे, मग हे पुस्तक वाचल्यानंतर मग गुलामगिरीसारखं पुस्तक वाचलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल त्यांचे काय विचार असेल हे त्यांच्या वक्तव्यातून बोलण्यातून कळतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे रीडर्स इन हिंदुइझम हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक जर वाचले तर मग बाबासाहेबांच्या बद्दल काय त्यांचे विचार असेल. म्हणजे इतकी
घाणेरडी मानसिकता या लोकांच्या मध्ये भरलेली आहे का आपलं नाही ना त्याला हातच लावायचं नाहीये. म्हणजे इतकी घाणेरडी मानसिकता झाली. जर असेच प्रत्येक लेखकाने जर ठरवलं तर कदाचित हे आपला जो देश आहे हा कुठेतरी वेगळ्या वळणावर जाऊ शकतो. माझ्याकडे असे असंख्य पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये महापुरुषांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केले. क्रांती आणि प्रत्यक्रांती हे देखील पुस्तक असते का जे पुस्तक वाचलं तर कदाचित ज्या महिलेला खूप ते प्रबोधन ठाकरेचं पुस्तक वाचलं तिचं पण कुठे तिलतापापड होणार. त्यानंतर भगतसिंगाचं पुस्तक आहे मी नास्तिक का आहे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जर वाचलं तर कदाचित मग भगतसिंग बद्दल पण माझ्या मनामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो. इथे ह्या आरक्षणाची पोटदुखी आरक्षणावर सतत जे टोमणे देत असतात बोलत असतात फुकटे वगैरे अशा प्रकारचे बोलणी खात असतात आम्हाला आरक्षणाची गरज नाही असं तसे वगैरे तर त्या लोकांनी आवाजून या आरक्षणाची पोटदुखी का यासारखं पुस्तक वाचलं पाहिजे. त्याचबरोबर रामायणला रावण जो राजा होऊन गेला त्या राजाच्या बद्दल खरं तर इतिहासामध्ये भरपूर लोकांना काही माहिती नाही. काहीकडे माहिती आहे त्यांनी ज्यांना माहिती नाही त्यांनी खरंच हे पुस्तक वाचलं पाहिजे. याच्याबद्दल तुमचा रावणच्या बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे हा जो पुस्तक आहे महामानव राजा रावण. त्यानंतर माझ्याकडे मामा देशमुख यांचं पुस्तक आहे रामदास आणि पेशवी यासारखी जे पुस्तकं वाचली तर कदाचित मामा देशमुख यांचं काय करतील ते सांगता येत नाही. आणि नरेंद्र दाभोलकर सरांचं जे पुस्तक आहे अंधश्रद्धेवरची प्रश्नची आणि पूर्णविराम याच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी असे सांगितलेत. लक्षात घ्या ही पुस्तकं जी आहेत नंतर याच्यानंतर शिवाजी कोण होता गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे. लक्षात घ्या ही जी पुस्तक आहे त्या पुस्तकामधून लोकांना काहीतरी कोणत्या धर्माचा द्वेष करण्यासाठी पुस्तकांची निर्मिती केली नाहीये तर त्या धर्मामध्ये काय गोष्टी लिहिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये काय जे सांगितले त्या गोष्टीची चिकित्सा करायला सांगण्यासाठी ही पुस्तकं हे लेखकांनी लिहिलेली आहेत. आणि आपण जर त्याच्यावर जर बोट ठेवत असेल तर खरेच आपल्यासारखे महामूर्ख आणि करंटे दुसरे कोणी नाही आहेत. त्यानंतर हा एक पुस्तक माझ्याकडे खूप छान पुस्तक आहे वास्तविकता आणि प्रेमता नावाचं पुस्तक वगैरे आपल्याला जर मिळालं तर जरूर वाचा. त्यानंतर गीतेची शिकवण म्हणजे गीतेची शिकवण काय दिलेली आहे हे देखील पुस्तक आहे. पुस्तकामध्ये गीतेबद्दल सविस्तर थोडं छोटंसं पुस्तक आहे आणि गीतेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे गीतामध्ये मी काय केले. नंतर पेरियर रामस्वामी यांचं जे पुस्तक आहे ईश्वर आणि मानव गॉड अँड मॅन हे जर पुस्तक वाचलं तर कदाचित पेरियर रामस्वामीचे तुम्ही तिरस्कारच करणार. त्यानंतर महात्मा फुले लिखित ब्राह्मणाचे कसब यासारखी पुस्तकं. नंतर अजून आहे माझ्याकडे कोटा शिवगुरु रामदास यासारखी पुस्तकं जे पुस्तक श्रीकांत तुलाजी शेटे यांनी लेखन केलेले. पुढचं पुस्तक आहे संत रोहिदासवरचं पुस्तक आहे. बिरसा मुंडा यांचं पुस्तक आहे. म्हणजे असे असंख्य पुस्तक आहेत. संविधानच आहे बुद्ध आणि त्याचा दम आहे. ही जे पुस्तक आहे जी पुस्तकं म्हटलं तर त्या पुस्तकातून आपल्याला खूप जीवन जगण्याचं सार मिळत आहे. तर कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे कशा प्रकारे आपण त्याच्यातून ज्ञान घेतलं पाहिजे. एखादं चित्रपट आला किंवा एखादं गाणं आलं तर ते गाण्यातलं आपलं संपूर्ण कधी कधी आपलं पाठ होत नाही तर त्या गाण्यामधले काहीतरी मोजक्या अशा काहीतरी ओळी असतात त्या मोजक्या ओळी सतत आपल्या होठांवर रेंगाळत असतात. मग ते पूर्ण गाणं काय होतं की मोजक्यात ओळी का आपण त्याच्यातलं घेतो म्हणजे जे आपल्याला आवडलं म्हणून ते आपण घेतलं. पुस्तकांचं तसंच आहे. त्या पुस्तकातून आपल्याला जे आवडतं ते घ्या जे आवडत नाही ते सोडून द्या. ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर कदाचित तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक महापुरुषांचा तुम्ही नक्कीच आदर करा आणि नक्कीच या महाराष्ट्राला महापुरुषांचा महाराष्ट्र म्हणून एक चांगला दर्जा द्याल. अरे तो आधीच महाराष्ट्र दर्जात आहेच फक्त त्या मोजकी जी अशी लोक आहेत ज्यांची मानसिकता विद्रूप मानसिकता झालेली विकृत मानसिकता झालेली अशी विकृत मानसिकता झालेली लोक जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आहेत या देशामध्ये आहेत तोपर्यंत हा देश केव्हाच प्रगतीच्या याच्यावर राहू शकत नाही. असं म्हटलं जातं की ही विकृत मानसिकता जी झालेली आहे खरं तर यांच्या बुद्धीला गंज लागलेले आहे आणि ते गंज लागलेल्या बुद्धीला ते गंज काढण्याचं काम यासारखी पुस्तकं करत असतात. मात्र यासारख्या पुस्तकांना आपण हात लावत नाही हे खूप मोठं आपलं दुर्दैव आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे ज्याने कोणी ते पुस्तकाचं ते द्वेष वगैरे केलेलं आहे त्या द्वेष करणाऱ्या व्यक्तीने एकतर खरं त्या अर्थाने ही पुस्तकं वाचावी. पूर्णतः तुम्ही ती पुस्तकं वाचा मग तुमच्या निर्णय पोहोचा. पुस्तकं वाचायचं नाही याने काय सांगितलं त्याने काय सांगितलं की व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर रील्स वगैरे पाहायचे आणि त्या रील्सवरून ते आपलं मत बनवायचं. ह्या गोष्टींच्या मध्ये न पडता तुम्ही प्रत्यक्षात ती पुस्तकं वाचा त्यांचा अनुभव घ्या आणि नंतरच तुम्ही ठोस निर्णय करा. धन्यवाद.